नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. टॉप 9 घडामोडी पाहायच्याच आहेत, मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे. अजित पवारांना बारामतीमध्ये बिनविरोध निवडून देण्याची गरज होती. अजित पवारांच्या चुलत बहीण रजनी इंदुलकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांनी बारामतीमध्ये खूप कामं केली, त्यांना भरघोस मतं मिळतील असंही इंदुलकर यांनी म्हटलंय. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातायत, फिरतात, गेल्या काही दिवसांपासून प्रचार तुम्ही करतायत अजित पवारांचा, काय नेमकं बारामतीकरांचं काय नेमकं म्हणणं आहे, काय नेमकं वातावरण आहे? हा नुसता बारामतीचा नेता नाहीये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये डेव्हलपमेंट केली म्हणून पिंपरी चिंचवडचा नेता नाहीये. हा महाराष्ट्राचा नेता आहे आणि त्याचं भारतात नाव आहे. हा साधा सुद्धा माणूस नाही की ज्याला आपण काही त्याच्या विरोधात काही करावं वगैरे. त्यामुळे एक असा खूप जीव तुटला की अरे त्याचं कॅलिबर ओळखा, त्याची कामाची पद्धत ओळखा. किती अशी मंत्री आहेत आपल्याकडे की जे दादांच्या इतकं काम करतात, सतत लोकांच्या विकासासाठी झटतात आणि प्रत्येक गोष्ट करतात ती उत्कृष्ट करतात. की दादांसारखा नेता आपल्याला गमवायचा नाहीये ॲट एनी कॉस्ट. कारण अक्षरशः म्हणजे त्यांना स्वतःला काय वाटत असेल ह्याचं मला सगळ्यात जास्त दुःख आहे की त्यांना वाटत असेल अरे ह्या सगळ्या लोकांसाठी मी दिवस रात्र झटलो, पहाटेपासून रात्रीपर्यंत कधी माझ्या कुटुंबाची पर्वा केली नाही आणि सगळा वेळ मी ह्यांना दिला आणि आज मला मतं मागायची वेळ येते किंवा माझ्या बहिणींना यावं लागते मतं मागायला. हे फार फार दुर्दैव आहे. तुम्ही बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की दादांनी राज्याचं नेतृत्व करावं? काय नेमकं तुम्ही त्यांच्या कॅलिबर बद्दल सुद्धा आता बोललात, तर काय? मी कायम ते मला नमस्कार करतात तेव्हा आशीर्वाद दिलेला आहे की दादा एक दिवस मला तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत पाहायचंय. होतील असं वाटतं? नक्की. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती.